आणि एक महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना आजपासून मराठी बोलता येणं बंधनकारक आहे। याआधी परिवहन खात्याकडून मराठी शिकण्यासाठी या सर्वांना जवळपास 105 दिवसांची मुदत देण्यात आली होती। इतकंच नाही, त्यांना मराठीचे धडेही देण्यात आले। या सगळ्यातून आता नेमकं काय हाती लागलंय पाहूयात एनडीटीव्ही मराठीचा हा खास रिपोर्ट। मुंबईमध्ये आता रिक्षा टॅक्सीच्या गजबजाटात मराठीचा नाद घुमणार आहे। कारण अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना प्रवाशांच्या सोबत किमान आणि जुजबी मराठी बोलता येणं बंधनकारक आहे। परिवहन विभागानं अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 100 दिवसांची मुदत दिली होती। खात्याकडून त्यांना मराठीचे धडे सुद्धा देण्यात आले। ही मुदत आता 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनी संपली आहे। आता 18 ऑगस्ट पासून मराठी न बोलणाऱ्या अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात येईल असं खुद्द मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। परिवहन मंत्री म्हणून माझ्याकडे काही तक्रारी आल्यानंतर मी त्यावर लक्ष घातलं आणि लक्ष घातल्यानंतर असं निदर्शनास आलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्षा आणि टॅक्सी चालक आहे, पण संबंध हे प्रवाशांशी हिंदीमध्ये संवाद साधत असतात आणि त्यामुळे मराठी भाषा आणि मराठी भाषेचं महत्त्व हे यांना कळावं यासाठी कायद्यामध्ये काही बदल केला आहे। पूर्वीच्या कायद्यामध्ये दंडाची तरतूद होती। आजच्या या कायद्यामध्ये जर तुम्हाला मराठी व्यावहारिक बोलता नाही आलं तर 3 महिन्यापर्यंत आम्ही फक्त लायसन्स तुमचं रद्द करू, परंतु परत एकदा जर तुमचा दोष आढळला तर तुमचं लायसन्स जे आहे पूर्णतः रद्द केलं जाईल। ते मुजोरी करतील की महाराष्ट्रात आम्ही खाऊ पिऊ, आम्ही व्यवसाय करू, पैसे कमावू आणि तरी सुद्धा आम्ही मराठी बोलणार नाही, तर त्या लोकांना मात्र शिक्षा ही दिलीच गेली पाहिजे। आणि त्यामुळे आम्ही 17 तारखेला जो समारोपाचा कार्यक्रम आहे त्यानंतर एक चांगली मोहीम माध्यमाच्या माध्यमातून आम्ही स्वीकारू घेऊ आणि आजच्या माध्यमातून त्यांना व्यावहारिक मराठीचं ज्ञान नसेल त्याच्यावर नियमानुसार कारवाई करू। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेसोबतच प्रताप सरनाईक यांनी 1989च्या नियमाचा सुद्धा उल्लेख केला। सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन ते 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन अशी 105 दिवसांची मुदत देण्यात आली होती। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियानाच्या अंतर्गत कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाकडून राज्यभरात 1600 शिक्षक तैनात करण्यात आले होते। राज्यात 1,35,000 रिक्षा टॅक्सी चालकांनी नोंदणी केली। आतापर्यंत 1,10,000 पेक्षा अमराठी रिक्षा चालकांनी मराठीचं प्रशिक्षण पूर्ण केलंय। एकीकडे आजची मुदत संपली आहे आणि 18 ऑगस्ट पासून कारवाईला सुरुवात होणार आहे। अशा वेळेला मुंबईतल्या रस्त्यांवर नेमकी काय स्थिती आहे हे आम्ही जाणून घेतलं। वांद्रे स्टेशन परिसरातील रिक्षा चालकांना किमान मराठी बोलता येतं का नाही तुम्हीच पहा। मराठी बोलता येते का तुम्हाला? येतेच ना, थोडं अर्धा मराठी येतं, पूर्ण मराठी नाही येतेच। अरे ठीक आहे, एवढी येते जरा चांगली आहे। मराठीची परीक्षा दिली का तुम्ही? हो दिलं साहेब। आम्ही जे आभारी आहे आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचा जे आदेश दिलेला आम्ही की सभी रिक्षा ड्रायव्हर शिकताय मराठी और संपूर्ण आम्ही बोलणार आहे। तुमचं नाव काय आहे? माझं नाव अली मुस्ताक कुरेशी आहे। अच्छा, मराठी शिकले का? थोडी थोडी। अच्छा, तर काय सांगाल आता पॅसेंजरला कुठे घेऊन चालले आहे? हे आपला बीकेसी मॉलला। अच्छा, बघा असं आहे की मराठी बोलण्याचा प्रश्न आहे। आता समोरवाला तुम्हाला मराठीमध्ये विचारणार तर आपण मराठीमध्ये उत्तर देऊ शकतो, पण तुम्हाला समोरवाला हिंदीमध्ये विचारलं तुम्ही मराठीमध्ये उत्तर दिलं तर त्याला समजायला पण पाहिजे ना। तिकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील टॅक्सी चालकांसोबत आमच्या प्रतिनिधीनं संवाद साधला। त्यांना मराठी येतं का आणि मराठीच्या सक्तीबद्दल त्यांचं मत काय आहे जरा नीट ऐका। तुम्हाला मराठी येतं? जो मतलब आरटीओ में सिखाया वो उतना आता है। किती शिकले तुम्ही? काय काय शिकले मराठी आरटीओ मध्ये? सिखाया गया है। काय काय शिकले? बैठने के लिए मराठी कसं में म्हणतात? या बस हां, मीटर चालू केले आहे। हो, पाऊस आला हो, खिड़की बंद करा। अभी हम लोग सीखने के लिए गया, हां, उधर लाइन बहुत है। हाँ। वो लोग बोला टाइम है, हां, हम लोग आरटीओ में हां। काय काय शिकलं पण तुम्ही तिकडं? मराठी शिकलं नाही? सिखाने और डेट दिया। दादा मला सांगा, आता मराठी बंधनकारक आहे, मराठी शिकलात? मराठी शिकलं। काय काय शिकला? कुठला वर्ड शिकलात? कुठे जायचं कुठे हां, यायचं म्हणजे एखादा जर प्रवासी तुमच्या गाडीत बसला
मग तुम्ही त्याला काय म्हणतात? बसा तुम्ही, मी सोडतो. घाटकोपर परिसरातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांची खंत वेगळीच आहे. प्रवासीच मराठीत संवाद साधत नाहीत असा गंभीर पण महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला. पॅसेंजर बोलत नाही, कोणी पॅसेंजर बोलत, मराठी पण नाही बोलत. जे मराठी आहे प्रॉपर मुंबईची ते बोलत नाही इकडे. काय बोलता म्हणजे हिंदीमध्ये सांगते, कुठे जायचं तिकडे जायचं, लेफ्ट मारा राईट मारा. कोणी पण सांगत नाही की उजवीकडे और डावीकडे. 32 वर्षामध्ये प्रथम बार क्लासमध्ये आता सांगितलं की उजवीकडे डावीकडे आहे. पॅसेंजर पुढे सगळे लोक सांगतात मागेला पुढेला. म्हणजे आता अशी वेळ आली आहे, तुम्हीच आता मराठी शिकवा. म्हणजे तुम्हीच मराठी बोला आता त्यांच्यासोबत आणि मराठी बोलायला प्रवृत्त करा. मराठी माणसावर किती वेळ राग केला तुम्ही. मराठी माणसाने फक्त मराठी सांगा, पण मराठी बोलत नाही तर म्हणजे शिकणार कैसा. आता 18 ऑगस्टपासून RTO अधिकारी रस्त्यावर उतरून चालकांशी मराठीत संवाद साधतील. ज्या चालकाला साधं मराठी बोलता येणार नाही त्यांना 1 महिन्याची नोटीस दिली जाईल. त्यानंतर 3 महिन्यांसाठी लायसन्स निलंबित केलं जाईल आणि पुन्हा घेतलेल्या चाचणीत मराठी आलं नाही तर बॅच आणि परमिट कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल असं परिवहन विभागानं जाहीर केलंय. त्यामुळे रिक्षा टॅक्सी चालकांनो, महाराष्ट्रात राहा, व्यवसाय करा, पण नक्की म्हणा बोलतो मराठी. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.